फर्स्ट पार्टच तुमचा आहे की मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड रोल ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. त्यांचा रोल काय आहे त्यामध्ये आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघूया, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली काय असतात ते बघूया, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट बघूया आणि प्रियांबलचा पार्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूयात आपण. आता ह्यामध्ये मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड रोल ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा पार्ट दिलाय. आता सगळ्यात पहिला हा जो चॅप्टर आहे रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन तयार कसा झाला, हा मेन पार्ट आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आपला जो इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे ते तयार करण्यासाठी काय काय प्रोसेस झाली तो आहे. आता इंट्रोडक्शन मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज सुप्रीम लॉ ऑफ द कंट्री. आपल्या इंडियाचा जो मेन सुप्रीम लॉ आहे तो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे. इट एस्टॅब्लिशेस द फ्रेमवर्क of the government, defines the power and functions of its organ, guarantees the fundamental rights to citizen. आता ह्यामध्ये काय असणार, पॉवर्स काय असणार आहेत, फंक्शन्स काय असणार आहेत. एखादी गव्हर्नमेंट आपण तयार केलो तर त्या गव्हर्नमेंटचे पॉवर्स काय असणार आहेत, फंक्शन काय असणार आहेत, ते पूर्ण सगळी माहिती आपल्याला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये आपल्याला रिटर्न स्वरूपात आपल्याला मिळते. यामध्ये त्यानंतर डीपीएसपी पण दिलेली आहे. डीपीएसपी हे काय म्हणजे बाइंडिंग रूल्स नाही आहेत, आपण एन्फोर्स करू शकत नाही कोर्टामध्ये जाऊन डीपीएसपी, पण पुढे बघणार आहे ते. आता कॉन्स्टिट्यूशन वॉज फ्रेम्ड बाय द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आता कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असते आपली, त्यांनी सगळेजण मिळून हे काय केलं, त्यांनी तयार केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. अँड एक्सटेन्सिव्ह डिस्कशन झालं, त्यामध्ये डिबेट झाले, कन्सल्टेशन झाले. इट इज रिगार्डेड एज वन ऑफ द लॉंगेस्ट अँड मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. पूर्ण वर्ल्ड मध्ये आपला इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो आहे तो मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड लॉंगेस्ट इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, सगळे राईट्सचे इन्क्लूड केलेले आहेत. रिफ्लेक्टिंग इंडियाज डेमोक्रेसी, सेक्युलर, सोशलिस्ट, रिपब्लिकन अँड फेडरल कॅरेक्टर. आता ह्यामध्ये सेक्युलर आहे, सोशलिस्ट आहे, म्हणजे आपला जो इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे तो समाजाला जास्त म्हणजे डेमोक्रेसीला जास्त प्रेफरन्स देतो. सेक्युलर म्हणजे प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे आपल्यामध्ये, म्हणजे हिंदूज आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन्स आहेत, मुस्लिम्स आहेत, पण आपल्या इंडियामध्ये सगळ्यांना अलाउड आहे यामध्ये त्यांचे त्यांचे धर्म पाळण्यासाठी. त्याच्यानंतर मिनिंग अँड डेफिनेशनचा पार्ट. मिनिंग अँड डेफिनेशनच्या पार्ट मध्ये मेन जो कॉन्स्टिट्यूशनचा मिनिंग आहे तो काय येणार आहे ह्यामध्ये. अ कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लिगल डॉक्युमेंट. आपल्या इंडियाचा सुप्रीम लिगल डॉक्युमेंट काय आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा आहे. दॅट लेज डाउन द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ अँड रूल्स गव्हर्निंग द कंट्री. कंट्रीला पूर्ण इंडियाला गव्हर्न करण्यासाठी जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत तो जो ड्राफ्ट तयार केलाय तो म्हणजे इथे काय असणार आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असणार आहे. इट डिफाइन्स द रिलेशनशिप बिटवीन गव्हर्नमेंट अँड सिटीजन. म्हणजे त्यामध्ये सेंटरला कुठले सब्जेक्ट दिले, सेंटर म्हणजे युनियन, सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठले सब्जेक्ट, स्टेट गव्हर्नमेंटला कुठले सब्जेक्ट, हा टोटल पार्ट जो आहे पूर्ण आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघताना सगळे पार्ट त्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेले आहेत त्यांनी. ओके. त्याच्यानंतर इट डिफाइन्स द रिलेशनशिप बिटवीन द गव्हर्नमेंट अँड सिटीजन. आता गव्हर्नमेंट अँड सिटीजन मध्ये जे रिलेशनशिप आहे ते सुद्धा ज्यावेळेला आपण फंडामेंटल राईट शिकायला चालू करू त्यावेळेला आपल्याला कळून येईल की फंडामेंटल राईट्सला किती इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. अँड इट एन्शुअर्स दी प्रोटेक्शन ऑफ देअर राईट्स अँड फ्रीडम. मेन जो पार्ट आहे तो ह्यामध्ये काय एन्शुअर करतो, देअर राईट्स अँड फ्रीडम त्यामध्ये एन्शुअर होतो. त्याच्यानंतर डेफिनेशनचा पार्ट मध्ये एक एव्हिड आहे, त्याची डेफिनेशन आहे. कोणते पण डेफिनेशन लिहिले तर चालते, तुम्हाला जे लक्षात राहतील ते डेफिनेशन. आता ह्यामध्ये एव्हिडायसेचा जो पार्ट आहे, अकॉर्डिंग टू एव्हिडायसे, the definition of constitution is the constitution includes all the rules which directly or indirectly affect the distribution or exercise of the sovereign power in the state. आता सॉव्हरेन पॉवर म्हणजे काय असणार आहे, जो कंट्रोल स्टेट कंट्रोल करत असतो, सगळे पॉवर्स बघत असतो स्टेट आपल्या पूर्ण कंट्रीचा, म्हणजे कंट्रीला कसं रेग्युलेट करायचं आहे त्यामध्ये तो पूर्ण जो मेकॅनिझम प्रोसेस जो आहे इंडियाचा तो पूर्ण कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोण बघत असतो, सॉव्हरेन बघत असतो. म्हणजे सॉव्हरेन पॉवर कसं डिस्ट्रीब्यूट करायचंय, कसं मॅनेज करायचंय, जे डायरेक्टली इनडायरेक्टली अफेक्ट द डिस्ट्रीब्युशन ऑर एक्सरसाइज ऑफ द सॉव्हरेन पॉवर्स इन द स्टेट मध्ये कोण कोण कुणाकुणाला ह्यामध्ये
डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर होणार आहे, कसं होणार आहे, सगळं कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहून ठेवलं अकॉर्डिंग टू एबी डायसे. हे ज्युरिस्प्रुडन्सचे खूप महत्वाचे थिंकर्स आहेत एबी डायसे. त्याच्यानंतर अरिस्टॉटल आहे. अरिस्टॉटल, अकॉर्डिंग टू अरिस्टॉटलच्या मते काय, द कॉन्स्टिट्यूशन इज वे ऑफ लाईफ द स्टेट हॅज चोजन फॉर इटसेल्फ. आता अरिस्टॉटलने काय सांगितलंय, कॉन्स्टिट्यूशन जे आहे, अरिस्टॉटल म्हणतात कॉन्स्टिट्यूशन इज वे ऑफ लाईफ अँड द स्टेट हॅज चोजन फॉर इटसेल्फ. म्हणजे काय आहे की कॉन्स्टिट्यूशन आपल्याला काय सांगते की वे ऑफ लाईफ, जगायचं कसं हे सांगते, आणि स्टेट जो आहे ह्यामध्ये स्टेटने स्वतःहून त्यांना चूज केलं. म्हणजे वे ऑफ लाईफ म्हणजे देश कसा चालेल, कसा चालवायचा, अँड गव्हर्नमेंट कशी काम करेल, सिटीजनचे राईट काय असणार आहेत, ड्युटीज काय असणार आहेत, आणि स्टेट कोणत्या प्रिन्सिपल्स वर काम करणार आहे, हे सगळं कॉन्स्टिट्यूशन ठरवणार आहे. म्हणूनच कॉन्स्टिट्यूशनला आपण काय म्हणतो, द कॉन्स्टिट्यूशन इज द वे ऑफ लाईफ द स्टेट, वे ऑफ लाईफ ऑफ द स्टेट, आणि स्टेट स्वतःहून इथं काय केलंय, चूज केलंय ह्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनला. ओके. आता समजा फॉर एक्झाम्पल जर हे लक्षात ठेवायचं असेल, कारण इझी पण आहे अरिस्टॉटलची डेफिनेशन, एका लाईन मध्ये पण आहे, एक्झाम मध्ये लिहायला सुद्धा इझी आहे. तर ह्यामध्ये काय कसं लक्षात ठेवायचं, समजा एक कॉलेज आहे. आता कॉलेजमध्ये सुरुवातीला काही रूल्स बनवले, काहीतरी रूल्स बनवले कॉलेजमध्ये, युनिफॉर्म कंपल्सरी केले, परत 75% अटेंडन्स कंपल्सरी केले, एक्झाम कसे होणार हे रूल्स सुरुवातीला बनवले, स्टुडंट्सचे राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार ते सांगितले. हे रूल्स जसं त्या कॉलेजचे फंक्शनिंग, हे पूर्ण कॉलेजला जसं हे रूल्स फंक्शनिंग करत असतं, त्याप्रमाणे जे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे ते पूर्ण आपल्या कंट्रीला ह्यामध्ये रेग्युलेट करत असतात. म्हणजे हे कॉन्स्टिट्यूशन असं अरिस्टॉटलचं म्हणणं आहे. यामध्ये आपण स्वतःहून वे ऑफ लाईफ कसा, आपण कसं चालायचं हे आपण स्वतःहून चूज केले, म्हणजे स्टेट स्वतः चूज केले यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे यामध्ये के.सी. वेअरची डेफिनेशन आहे. According to K.C. Ware, the constitution is the whole system of government of country. आता ह्यामध्ये ह्यांनी काय म्हटलंय की कॉन्स्टिट्यूशन जो आहे हा काय, होल एक सिस्टीम आहे, हा पूर्ण, आता हा कॉन्स्टिट्यूशन, आता हा कंट्री आहे, ह्या कंट्रीला पूर्ण कव्हर करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन जो आहे हा मेन रोल प्ले करत असतो. म्हणजे के.सी. वेअर यांच्या मते काय, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे फक्त लॉजचा कलेक्शन नाहीये, फक्त सगळे लॉज म्हणून एक आपण बुक तयार केला असा नाही. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे की लॉजचा कलेक्शन नाही फक्त, तर संपूर्ण जो गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, जो देशाला चालवतो तो आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ठरवते की गव्हर्नमेंट कशी तयार होणार आहे, आपण बघणार आहे प्रेसिडेंटचे इलेक्शन कसं होणार आहे, जसं की आपण पॉलिटिकल सायन्स मध्ये हे सगळं कव्हर केलेलं आहे, फक्त तुम्ही आर्टिकल बघितला नाहीये त्यामध्ये, हेच आपण परत इथं बघायचं आहे विथ आर्टिकल. गव्हर्नमेंट कशी तयार होणार आहे, लेजिस्लेटिव्ह काय काम करणार आहे, हाऊ लेजिस्लेटिव्ह वर्क, एक्झिक्युटिव्ह कसं काम करणार आहे, ज्युडिशरीची पॉवर्स काय असणार आहेत, सेंटर अँड स्टेट मधले रिलेशन कसे असणार आहेत, सिटीजन मधले फंडामेंटल राईट्स कसे असणार आहेत, हे आपण सगळं बघायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट डेफिनेशनचा पार्ट झाला. Next part, James Brassey. The Constitution consists of those rules which determines the form of government and regulate the rights of the citizen. म्हणजे सिंपल जर डेफिनेशन म्हणायचं गेलं ह्यामध्ये काय असणार आहे, तर कॉन्स्टिट्यूशन काय आहे, कॉन्स्टिट्यूशन काय कन्सिस्ट करते यामध्ये, रूल्स, दोज रूल्स विच डिटरमाइन द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे गव्हर्नमेंटचा फॉर्म काय असणार आहे तो इथे डिटरमाइन करणार आहे ह्यामध्ये. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन कन्सिस्ट ऑफ दोज रूल्स विच डिटरमाइन्स द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. अकॉर्डिंग टू जेम्स ब्रायसे, कॉन्स्टिट्यूशन इज सेट ऑफ रूल्स असणार आहेत. म्हणजे काय कन्सिडर करायचंय की अकॉर्डिंग टू, आता ह्यामध्ये काय असणार, सेट ऑफ रूल्स असणार आहेत इथं. अँड ह्यामध्ये दोन इम्पॉर्टंट थिंग्स सांगितल्यात, कुठले कुठले दोन, फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अँड रेग्युलेशन ऑफ दी राईट्स ऑफ सिटीजन. म्हणजे द गव्हर्नमेंट डिसाइड्स, आता इथं काय करणार आहे, गव्हर्नमेंट डिसाइड्स द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट म्हणजे सॉरी कॉन्स्टिट्यूशन डिसाइड करणार की फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट काय असणार आहे, अँड दे टेल अस व्हॉट टाइप ऑफ गव्हर्नमेंट द कंट्री विल हॅव. आता कंट्री कोणत्या टाइप मध्ये असणार आहे ते आपल्याला इथे सांगणार आहे. ओके. अँड हाऊ विल इट वर्क, आता हे कसं वर्क करणार ते सुद्धा सांगणार आहे यामध्ये. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे रेग्युलेशनचा, हा काय सांगतोय, दे रेग्युलेट दी राईट्स ऑफ द सिटीजन. हे जे
राईट्स ऑफ द सिटीजन आहेत, कोण रेग्युलेट करणार आहे? कॉन्स्टिट्यूशन रेग्युलेट करणार आहे. कॉन्स्टिट्यूशन हा सुप्रीम लॉ आहे, सो ह्याला आपण व्हायोलेट करू शकत नाही. कोणतेही ऍक्ट आपण ह्याला व्हायोलेट करण्यासारखे इनॅक्टच करू शकत नाही, पार्लिमेंट इनॅक्टच करू शकत नाही यामध्ये. म्हणजे स्पेसिफिकली म्हणायचं गेलं तर प्रोटेक्ट म्हणजे कॉन्स्टिट्यूशन प्रोटेक्ट द राईट ऑफ द पीपल अँड एक्सप्लेन्स व्हॉट राईट्स, कुठले कुठले राईट्स एव्हरी सिटीजन्स आहेत ते ह्यामध्ये सांगतं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे कन्सेप्ट ऑफ द इंडियन सिटीजन. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता कन्सेप्ट मध्ये काय काय लिहायचंय? आता कन्सेप्ट मध्ये डेमोक्रेसी आहे, जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, रूल ऑफ लॉ, फंडामेंटल राईट, वेलफेअर ऑफ स्टेट, फेडरलिझम विथ स्ट्रॉंग सेंटर, इंडिपेंडंट ज्युडिशरी, पार्लिमेंटरी डेमोक्रेसी, सेक्युलरिझम, सोशलिझम, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाइज, हे सगळे पार्ट कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्क्लुडेड आहेत. विथ फीचर्स, ते जे जे आहेत डेमोक्रेसीचा पार्ट. म्हणजेच काय? डेमोक्रेसी म्हणजे काय? पीपल चूज देअर ओन गव्हर्नमेंट बाय वोटिंग. आता आपण काय करतो की डेमोक्रेसीचे आपले आपण इलेक्शन लढवतो. थ्रू इलेक्शन वी कॅन चूज अवर लीडर. ओके, आपण स्वतः ह्यामध्ये आपले लीडर जे आहेत बाय थ्रू दी वोटिंग आपण चूज करतो इलेक्शन थ्रू. म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट ऑफ दी पीपल, बाय दी पीपल, फॉर दी पीपल आपण म्हणतो ना, ते काहीतरी आहे की पूर्ण मराठीमध्ये लोकांचा गव्हर्नमेंट असं काहीतरी म्हणतात त्याला. गव्हर्नमेंट ऑफ दी पीपल, बाय दी पीपल, फॉर दी पीपल, हा डेमोक्रेसी झाला. म्हणजे डेमोक्रेसीमध्ये आपण स्वतः आपण काय करतो? चूज करतो देअर गव्हर्नमेंट बाय वोटिंग. त्यानंतर नेक्स्ट जो आहे जस्टिस. जस्टिसच्या पार्टमध्ये एव्हरीवन शुड गेट देअर फेअर जस्टिस, फेअर ट्रीटमेंट, इक्वालिटी ह्यामध्ये प्रत्येकाला मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर लिबर्टीचा पार्ट आहे की आपल्याला सगळ्यांना फ्रीडम अँड लिबर्टी आहे. पीपल हॅव फ्रीडम टू थिंक करू शकतो, स्पीक करू शकतो, टू आपण रिसाइड करू शकतो, लिव्ह अँड रिसाइड एव्हरीवेअर. ओके, कुठे पण आपल्याला पाहिजे तर तिथे आपण काय करू शकतो? रिसाइड करू शकतो, पण रेस्ट्रिक्शन्स आहेत. विथ रेस्ट्रिक्शन्स आपण आर्टिकल बघणार आहे. त्याच्यानंतर इक्वालिटीचा पार्ट आहे, आर्टिकल 14 येतो इथं इक्वालिटीमध्ये. आता इक्वालिटीमध्ये काय? एव्हरी पर्सन हॅज इक्वल राईट बिफोर द लॉ. ओके, नो वन इज मोर, नो वन इज लेस बिफोर द लॉ, नो डिस्क्रिमिनेशन. फ्रॅटर्निटी काय असणार आहे? फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व, म्हणजे ब्रदरहुड. त्याच्यानंतर रूल ऑफ लॉ जो आहे, रूल ऑफ लॉचा मेन रोल आहे. रूल ऑफ लॉ म्हणजे काय असतं? लॉ इज द सुप्रीम, एव्हरीवन इज सेम इन द आईज ऑफ द लॉ. म्हणजे सेम आहेत सगळे, लॉच्या समोर सेम आहेत. कोण मोठं नाही, कोण कमी नाही, कोण जास्त नाही. फॉलो दी सेम लॉ, सगळ्यांना सेम लॉज ऍप्लिकेबल होणार. फंडामेंटल राईट्स माहिती आहेत आपल्याला, मूलभूत हक्क. त्याच्यानंतर आपण फंडामेंटल राईट्स बघणार आहे. पार्ट 3 लक्षात ठेवा फक्त. फंडामेंटल राईट्स पार्ट 3 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत आहेत. आर्टिकल 12 पासून 35 पर्यंत. त्याच्यानंतर वेलफेअर स्टेटचा जो पार्ट आहे, वेलफेअर स्टेट. वेलफेअर स्टेट मध्ये काय असणार आहे की द गव्हर्नमेंट वर्क्स फॉर द वेलफेअर. द गव्हर्नमेंट वर्क का करत असते की वेलफेअर ऑफ द पीपल, वेलफेअर ऑफ द स्टेट. म्हणजे वेलफेअर म्हणजे काय? डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, वेलफेअर व्हायला पाहिजे स्टेटची, त्याच्यासाठी. त्याच्यानंतर फेडरलिझम विथ द स्ट्रॉंग सेंटर. आता फेडरलिझम विथ द स्ट्रॉंग सेंटर म्हणजे काय असणार आहे? हा जो पार्ट आहे ह्यामध्ये काय असणार आहे की सेंटर अँड बोथ स्टेट जो आहे तो कोऑर्डिनेटली ह्यामध्ये काय करायला पाहिजे? वर्क करायला पाहिजे. बट द सेंटर हॅज मोर पॉवर इन दी इम्पॉर्टंट मॅटर्स. जो आपण स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट अँड कॉन्करंट लिस्ट 3 लिस्ट बनवले. म्हणजे काय असतं? लिस्ट मध्ये लिस्ट असतो, आपण बघणार आहे शेड्यूल मध्ये लिस्ट दिल्यात. एक तर स्टेट लिस्ट असतो, त्याच्यानंतर कॉन्करंट लिस्ट असतो, सॉरी यामध्ये कॉन्करंट, इथं सेंट्रल लिस्ट असतो. सेंट्रल म्हणजेच युनियन म्हणतो आपण त्याला, युनियन लिस्ट. अँड देन इथं काय असणार आहे? कॉन्करंट लिस्ट असणार आहे. आता ह्या स्टेटमध्ये स्टेटला कोणकोणते पॉवर्स आहेत, कोणकोणत्या सब्जेक्ट मध्ये, कोणकोणत्या मॅटर्स मध्ये स्टेट डिसाइड करणार, ह्यामध्ये टॅक्सेस कोणत्या कोणत्या ह्याच्यावर अप्लाय करणार, ते हे स्टेट इथे डिसाइड करणार. हे सगळे मॅटर्स इथे लिहून ठेवलेले. सेंटर कोणकोणते मॅटर्स डिसाइड करणार, कोणत्या कोणत्या स्टेटवर सेंटर जे आहे ते टॅक्स इम्पोज करणार, कोणकोणत्या मॅटर्सवर स्टेट टॅक्सेस इम्पोज करणार आहे, तो सेंट्रल युनियन मध्ये सांगितलाय. जो फर्स्ट
लिस्ट आहे, सेकंड लिस्ट आहे आणि हा थर्ड लिस्ट. कॉन्करंट मीन्स व्हॉट? कॉन्करंट मीन्स बोथ स्टेट प्लस युनियन. स्टेट प्लस युनियन. आता ह्यामध्ये काय असणार आहे कॉन्करंट लिस्ट मध्ये की ह्या स्टेट लिस्ट मध्ये अँड युनियन लिस्ट मध्ये दोन्ही मध्ये पण असे मॅटर्स मेन्शन नाही आहेत, त्यावेळेला इथे कॉन्करंट लिस्ट येणार आहे. हे पूर्ण लिस्ट वेगळा. तर हे लक्षात ठेवायचं की फेडरलिझम विथ स्ट्रॉंग सेंटर. इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी आपल्याला माहिती आहे, आपली इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशरी आहे, त्यामध्ये पॉलिटिक्स मिक्स नाहीये, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स नाहीये. पार्लिमेंटरी डेमोक्रेसी आहे आपली जी इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. सेक्युलरिझम आहे. मेन पार्ट जो राहिलाय ह्यामध्ये जो मेन आहे तो आपला इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो आहे तो फेडरल स्ट्रक्चर मध्ये आहे, हा लक्षात ठेवायचा पॉईंट. फेडरल म्हणजे काय असतं की तो युनिकॅमरलिझम पण नाहीये, बायकॅमरलिझम पण नाहीये, तो बोथ आहे. त्यामुळे आपला जो आहे ह्यामध्ये ह्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो आहे हा फेडरल आहे आणि फेडरल असण्याचा रिझन जो आहे तो हा जो रिझन आहे तो हा आहे रिझन. एवढं लक्षात ठेवायचं. फेडरलिझम विचारायचं नाही. फेडरलिझम हा मेन पॉइंट आहे ह्यामध्ये. त्याच्यानंतर सोशलिझमचा पार्ट सांगितलाय ह्यामध्ये. सोशलिझम म्हणजे बेसिकली आपली सोसायटीवर बेस्ड आहे. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज म्हणजे 18 प्लस असलेले. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज म्हणजे काय असतात? 18 प्लस असलेले वोट करू शकतात ह्यामध्ये, 18 प्लस असलेले. आणि फेडरलिझमचा पार्ट अजिबात विसरायचं नाही, ह्यामध्ये नाही आहे फेडरलिझमचा पार्ट. फेडरलिझम मध्ये फेडरलिझम मीन्स शेअरिंग ऑफ दी पॉवर्स बिटवीन दी सेंटर अँड स्टेट. फेडरलिझम मध्ये काय मी म्हटलं की युनिकॅमरलिझम पण नाही, बायकॅमरलिझम पण नाही. म्हणजे जो पार्ट फेडरलिझम मध्ये काय असणार आहे की स्टेट अँड सेंटर, स्टेट जो आहे फेडरलिझम म्हणजे स्टेट अँड सेंटर दोन्ही पूर्ण इंडियाला ह्यामध्ये रेग्युलेट करत असतात. त्यामुळं एकच नाहीये. सेंट्रल सिस्टीम असेल तर युनिकॅमरलिझम येणार, म्हणजे एकच सेंट्रल सिस्टीम ह्यामध्ये कंट्रोल करत असते. आता ह्यामध्ये काय स्टेट पण कंट्रोल करते आणि ह्यामध्ये सेंटर पण कंट्रोल करत असते, त्यामुळे फेडरलिझम सिस्टीम आहे. म्हणजे सिंपल जर म्हणायचं फेडरलिझम म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये पॉवर्स डिव्हिजन होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये 2 लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे महाराष्ट्रासाठी स्टेट, कर्नाटक स्टेटसाठी वेगळा स्टेट. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे ऑल ओव्हर इंडियासाठी एकच. आता फॉर एक्झाम्पल डिफेन्स, फॉरेन करन्सीसाठी कुठले लॉज अप्लाय होणार आहेत? सेंट्रल गव्हर्नमेंटचे लॉज अप्लाय होणार आहेत. पब्लिक हेल्थ, ऍग्रिकल्चरसाठी स्टेट लॉज बनवणार त्या त्या कंट्रीसाठी, त्या त्या स्टेटसाठी. आता मेन फीचर्स ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. आपला जो इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे तो बेसिकली काय आहे? ह्यामध्ये रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे, मेन इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट आहे लेंथीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन दी वर्ल्ड. आपल्यासारखं कॉन्स्टिट्यूशन कुणाचंच नाहीये. नेक्स्ट जो आहे ह्यामध्ये एक्स्ट्रा पॉइंट ऍड करायचा, सुप्रीमसी ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन. पॉइंट लिहून घ्या, एक्स्ट्रा पॉइंट आहेत लिहून घ्या. त्यानंतर पार्लिमेंटरी सिस्टीम आहे. आपल्या इंडियामध्ये काय आहे? प्रेसिडेन्शियल सिस्टीम नाहीये, पार्लिमेंटरी सिस्टीम आहे. ह्यामध्ये बोथ हाऊसेस असतात. म्हणजे कुठल्या हाऊसेस असतात सांगा? मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. 1934 ला काय झालं होतं? आयडिया ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली प्रपोज्ड बाय M.N. रॉय. हे लक्षात ठेवायचे नावं. सगळ्यात पहिला 1934 ला, इयर्स लक्षात नाही राहिलं तरी पण चालते. फर्स्ट टाइम M.N. रॉयने जो ड्राफ्ट आहे तो जो असेंब्ली म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच तयार नव्हती त्यावेळेस. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे काय? कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी म्हणजे मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ह्यामध्ये M.N. रॉय सगळ्यात पहिला हे काय दिली ते आयडिया दिली होती त्यामध्ये. एक मिनिट. आता 1934 मध्ये काय झालं होतं की M.N. रॉय सगळ्यात पहिला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची आयडिया दिली होती. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे काय असते बघा? कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे स्पेशल असेंब्ली असणार आहे. म्हणजे स्पेशल असेंब्ली आणि कमिटी असणार आहे. कशासाठी ती कमिटी असणार आहे? त्याचा मेन वर्क जो असणार आहे ते कॉन्स्टिट्यूशन तयार करणं. 1934 ला आपला कॉन्स्टिट्यूशन तयार होता काय? नाही.
आता 1934 ला कसं लक्षात ठेवायचं, 1934 लक्षात ठेवायचं आहे काय. तर काही पण ट्रिक तुमच्या पद्धतीने लावलं तरी पण चालते. माझी पद्धत जी आहे आता 1934 लक्षात ठेवण्यासाठी 3 आहे इथं. 1, 2, 3 एम एन रॉयचं लक्षात ठेवायचं, एम एन रॉय. मग त्यामुळे 1, 2, 3 ह्यामध्ये 3 तर लक्षात राहते. 9-3 आले असं लक्षात आलं की नाही, मग 1934 आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर लगेचच डेव्हलपमेंट झाले 1935 मध्ये, 34-35. त्याच्यानंतर ह्यामध्ये सगळ्यात पहिला एम एन रॉय यांनी काय केले, सगळ्यात पहिला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची आयडिया दिली की आपल्याला एक कॉन्स्टिट्यूशन तयार करायचे आहे, तर आपण एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार करूया, ह्याची आयडिया दिली. त्याच्यानंतर नेक्स्ट जो पार्ट आहे 1935चा. 1935 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस डिमांडेड अ कॉन्स्टिट्यूशन फ्रेम्ड बाय द इंडियन. आता हा काय पार्ट आहे की इंडियन नॅशनल काँग्रेसची डिमांड होती यामध्ये की कॉन्स्टिट्यूशन फ्रेम्ड बाय द इंडियन, म्हणजे इंडियनसाठी एक कॉन्स्टिट्यूशन असायला पाहिजे. म्हणजे एम एन रॉयनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची आयडिया तर दिली. त्यानंतर 1935 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने मागणी केली होती की भारताचा एक भारतीयांनीच तयार केलेले कॉन्स्टिट्यूशन पाहिजे, ब्रिटिशर्सनी नाही. तर सिंपल जो आहे यामध्ये, ब्रिटिश गव्हर्नमेंट शुड नॉट मेक द कॉन्स्टिट्यूशन फॉर इंडिया. ब्रिटिश गव्हर्नमेंटची आम्हाला कॉन्स्टिट्यूशन नको आहे. आपले जे कॉन्स्टिट्यूशन आहे मस्ट बी फ्रेम्ड बाय इंडियन देमसेल्फ, म्हणजे स्वतःहून इंडियन स्वतःसाठी बनवले पाहिजे. म्हणजे भारताचे रूल्स अँड लॉज जे आहेत भारतीय लोकांच्या रिप्रेझेंटेटिव्हनेच ठरवले पाहिजे त्यामध्ये, ना की ब्रिटिशर्सने. त्याच्यानंतर हा जो 1935 मध्ये काय फक्त डिमांड केली होती, ह्यामध्ये प्रपोज केले कॉन्स्टिट्यूशन प्रपोज नाही केलं इथं. कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली, एक असेंब्ली तयार करा, असेंब्ली म्हणजे सभा भरवा असं होतं. त्यानंतर इंडियन काँग्रेस, INC असं लक्षात ठेवा, INC. त्यामध्ये INC न काय केलं, डिमांड केली कॉन्स्टिट्यूशन फ्रेम तयार करण्याची डिमांड केली, तर आपण इंडियन्सच करणार असतं, ब्रिटिशर्स त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. त्याच्यानंतर 1940चा पार्ट आला. 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर आला. ऑगस्ट ऑफर काय होता सगळ्यात पहिला ते माहित असायला पाहिजे. ऑगस्ट ऑफर मध्ये काय ते, ऑगस्ट ऑफर मध्ये 1940 मध्ये एक ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना काय केलेली एक ऑफर दिली होती. म्हणजे ऑगस्ट ऑफर हा ब्रिटिश गव्हर्नमेंटचा एक प्रपोजल होता, म्हणजे ऑगस्ट मध्ये दिलेला होता तो, त्याला आपण ऑगस्ट ऑफर म्हणतो. मग ह्या ऑगस्ट ऑफर मध्ये काय होतं की ब्रिटिश गव्हर्नमेंटने पहिल्यांदाच मान्य केलं होतं की भारतीय जे आहेत, इंडियन्स जे आहेत, इंडियन स्वतःच म्हणजे इंडियन स्वतःसाठी एक कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी आणि कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी त्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात, त्यांना पार्टिसिपेशन दिला जाईल असं ह्या ऑगस्ट ऑफर दिला होता. म्हणजे तुम्हाला जर पार्टिसिपेशन व्हायचं असेल तर तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता, त्याच्यासाठी ऑफर दिला होता एक ऑगस्ट मध्ये, त्याच्यासाठी आपण ह्याला ऑगस्ट ऑफर म्हणतो. मग त्यांनी काय केले, ऑगस्ट ऑफर एक्सेप्ट केले, द प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिट्यूशन मेकिंग बाय द इंडियन, ऑफर एक्सेप्ट केले. नेक्स्ट पार्ट आहे 1942चा. 1942 मध्ये काय झालं, क्रिप्स मिशन आला. आता क्रिप्स मिशन काय आहे आणि क्रिप्स मिशन प्रपोज काय केलं, क्रिप्स मिशन प्रपोज अँड इलेक्टेड कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आफ्टर द वॉर. आता ह्यामध्ये क्रिप्स जो मिशन आहे ह्यामध्ये प्रपोजल आला. क्रिप्स मिशन मध्ये काय असणार आहे, ऑगस्ट ऑफर झाल्यानंतर क्रिप्स मिशन चालू झालं. जे क्रिप्स मिशनचे जे मेन प्रोपॉन्डर होते ना, ते ब्रिटिश गव्हर्नमेंटने सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं होतं त्यांनी, ब्रिटिश गव्हर्नमेंटनं. आणि यालाच म्हणलं क्रिप्स मिशन आला, कारण ते ब्रिटिश गव्हर्नमेंट थ्रू आले होते इकडे भारतामध्ये. त्याच्यानंतर क्रिप्स मिशन हे ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतात पाठवलेलं मिशन होतं, ब्रिटिश म्हणजे इंग्लंड मधून. याचा एकच एम होता, भारतीय जे आहेत, जे भारतीय नेते जे आहेत ते भारतीय नेत्यांशी ह्यामध्ये काय करणार, त्यांनी चर्चा करणार, सगळ्यांशी चर्चा करून त्यांना काय करणार ह्यामध्ये, ह्याच म्हणजे जो कॉन्स्टिट्यूशन तयार करायचा आहे सेकंड वर्ल्ड वॉरच्या काळात, म्हणजे मेन त्यामध्ये जो फक्त त्यांना काय हेल्प करायचं होतं की एक कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार करण्यासाठी किंवा कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी 1942 ला क्रिप्स मिशन त्यांनी पाठवून दिले इंडियामध्ये. त्याच्यानंतर 1946, आता याच्यानंतर काय झालं, 1946 साला कॅबिनेट मिशन प्लॅन प्रोव्हाइडेड फॉर द फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आता बघा ह्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा प्रपोजल जो होता 34 मध्ये झाला होता,
46 पर्यंत कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयारच झाली नव्हती अजून. 46 मध्ये फक्त यामध्ये काय झालं, कॅबिनेट मिशन प्लॅन बनवला, प्रोव्हाइड केला फॉर द फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. म्हणजे 1942 मध्ये क्रिप्स मिशन आला, पण ते सक्सेस झालेलं नाहीये क्रिप्स मिशन. कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे कॅबिनेट मिशनचा मेन पर्पज असा होता की इंडियामध्ये फ्युचर म्हणजे एक प्लॅन तयार करणे, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आपल्याला इस्टॅब्लिश करायची. कॅबिनेट मिशनने काय सांगितलं यामध्ये, कॅबिनेट मिशन प्लॅन प्रोव्हाइडेड फॉर दी फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. पॉइंट लिहून घ्या, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली प्रोव्हाइड करणे. मग आता ह्याचा मेन पॉइंट काय असणार आहे, इंडियासाठी कॉन्स्टिट्यूशन तयार करणार आहेत, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इस्टॅब्लिश करणार आहेत. म्हणजे आता फक्त आयडिया किंवा प्रॉमिस नव्हती यामध्ये, फक्त आयडिया इम्पोज केली 1934 मध्ये आयडिया केली किंवा प्रॉमिस झाला असा नाही. 1946 मध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार करण्याचा प्लॅन सुद्धा झाला. हा 1946 चा हा जो पार्ट झाला, म्हणजे अजून कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली तयार झाली नाही, फक्त प्लॅन झालाय. आता फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मेन पार्ट चालू झाला. आता बघा ह्यात फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आता ह्यामध्ये फॉर्मेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये टोटल सीट्स होते 389. त्यातले ब्रिटिश इंडिया होते 296 आणि प्रिन्सली स्टेट्सचे होते ते 93 होते. आफ्टर पार्टिशन झाल्यानंतर ते नंतर चेंज झाले त्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये कधी 299 मेंबर झाले. त्याच्यानंतर फर्स्ट मीटिंग झाली 9 डिसेंबर 1946 ला. अजून इंडियाचा कॉन्स्टिट्यूशन तयार झालेला नाहीये. 9 डिसेंबर 1946 ला काय झालं, फर्स्ट मीटिंग झाला. लास्ट मीटिंग झाला 24 जानेवारी 1950. जवळपास किती वर्ष लागले बघा यामध्ये, की 46 पासून 50 पर्यंत कॉन्स्टिट्युएंटची मीटिंगच चालू होती त्यामध्ये. त्याच्यानंतर टोटल 11 सेशन झाले होते हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बसवून कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी. टोटल म्हणजे कसं प्लॅनिंग साठी 11 त्यामध्ये टोटल मीटिंग्स झाले होते. त्याच्यानंतर टोटल डेज किती होते, 165 डेज होते फक्त कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीसाठी. त्याच्यानंतर ह्यामध्ये टाइम्स जे आहे, यामध्ये टाइम टेकन 2 इयर्स 11 मंथ 18 डेज. हे कशासाठी आहे, कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी एवढा दिवस लागलाय. हा 2 इयर्स 11 मंथ 18 डेज. लक्षात आहे, सोपं लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. पहिला 2 वर्ष, त्याच्यानंतर 11 मंथ येणार आहेत, त्याच्यानंतर लगेचच 11 आणि 18 लक्षात राहते, त्यामुळे इझी होते. आणि 2 लक्षात ठेवा, 1 आणि 1 2 असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 18 काय 11 लक्षात आलं तर 18 लगेच लक्षात राहते. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेटली खर्च एवढा आला होता, 6.4 मिलियन एवढा खर्च आला होता. त्यानंतर इम्पॉर्टंट डेट खाली दिलेले लक्षात राहिले ठेवा, अदरवाईज लक्षात ठेवायची काही गरज नाही. फक्त यामध्ये मेन पॉइंट इम्पॉर्टंट डेट सांगते तेवढं लक्षात ठेवा. आता मेन जो इम्पॉर्टंट डेट आहे, कॉन्स्टिट्यूशन कधी अडॉप्ट झाला तो मेन इम्पॉर्टंट डेट आहे. 26 नोव्हेंबर 1946. जो 26 नोव्हेंबर आपण काय म्हणून कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून आपण काय करतो, सेलिब्रेट करत असतो. त्यामुळे हा डेट विसरायचा नाही, 26 नोव्हेंबर 1949. त्यानंतर 24 जानेवारी 1950 ला काय झालं, मेंबर्स कॉन्स्टिट्यूशनला काय केले, कॉन्स्टिट्यूशनवर साईन केले, म्हणजे असाइन केले त्यांनी. त्याच्यानंतर लगेचच 2 दिवसात काय झालं, कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स मध्ये आला 26 जानेवारी. म्हणून आपण यामध्ये 26 जानेवारी 26 जानेवारी आपण साजरा करतो. तर मेन पॉइंट आहे की 26 जानेवारी आपण का चूज केला डेट, हाच डेट का चूज केला, त्यावेळेस आपल्याला पूर्ण स्वराज मिळालं होतं, कम्प्लीट इंडिपेंडन्स मिळाले होते. आपण म्हणून त्याला इंडिपेंडन्स डे म्हणून साजरा करतो. 26 जानेवारी 19 जो ह्यामध्ये 26 जानेवारी 1950, तर ह्यामध्ये हा पार्ट आहे. आणि मेड बाय द इंडियन नॅशनल काँग्रेस ऑन दी 1930 मध्ये हे तयार केलं होतं त्यांनी. म्हणजे हा जो म्हणजे कम्प्लीट जो तयार करण्याचा प्लॅन होता त्यावेळेचा होता. आपण 1934 ला बघितलं की तिथून हा पार्ट चालू झाला होता. त्याच्यानंतर कमिटी कोणकोणते होते, फक्त जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढे लक्षात ठेवायचे, सगळे लक्षात राहिले तर बेस्टच आहे. कमिटी लिहिताना असं चार्ट मध्ये लिहा म्हणजे इझी होईल. त्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटीमध्ये कोण चेअरमन असणार आहेत आपल्याला माहित आहे, हे सोपं आहे. जे जे इझी आहेत ते लक्षात ठेवायचे.
आपल्याला बी आर आंबेडकर माहित आहेत, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन, कारण ड्राफ्ट त्यांनीच केले म्हणल्यावर चेअरमन कोण असणार आहे, बी आर आंबेडकर असणार आहे. त्याच्यानंतर युनियन पॉवर्स कमिटी कोण असणार, युनियनचे जे पॉवर्स आहेत त्यामध्ये जवाहरलाल नेहरू येणार आहेत. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी कोण असणार, जवाहरलाल नेहरू. आता युनियन साठी कोण असणार, जवाहरलाल नेहरू लक्षात ठेवायचं. म्हणजे जवाहरलाल नेहरू दोन साठी आहेत, पॉवर साठी पण आहेत आणि युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी साठी पण आहेत. नंतर प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी, त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि ऍडवायझरी कमिटीसाठी सरदार वल्लभभाई पटेल. आणि हे राजेंद्र प्रसाद तर तीन साठी आहेत, रूल्स कमिटी, स्टिअरिंग कमिटी, फायनान्स अँड स्टाफ कमिटीसाठी आहेत. त्याच्यानंतर क्रेडेन्शियल कमिटीसाठी अलादी कृष्णा अय्यर जे आहेत, कृष्णान स्वामी अय्यर त्यांनी आहेत त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हाऊस कमिटीसाठी पत्ताभी सीतारामय्या होते त्यावेळेस. ह्यातले जेवढे लक्षात ठेवतील तेवढे लक्षात, म्हणजे जवाहरलाल नेहरू तर लक्षात राहतात, सरदार वल्लभभाई पटेल लक्षात राहतील, बी आर आंबेडकर लक्षात राहतील. एक दोन तीन जेवढे लक्षात राहतात तेवढे पॉसिबल होतील तेवढे कमिटीज अँड देअर चेअरमन्स लिहायचे ह्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट, ड्राफ्टिंग. एवढं लक्षात ठेवा, ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर्स एवढे आहेत. असं जरी लिहिलं तरी चालते जर लक्षातच नाही राहिलं. के एम मुन्शी होते, बी आर आंबेडकर होते, चेअरमन होते. त्याच्यानंतर अय्यंगार होते, अय्यर होते, अलादी कृष्ण स्वामी, के एम मुन्शी होते. के एम मुन्शी वगैरे नंतर आले, कारण ते पूर्ण कॉन्स्टिट्यूशन तयार झाल्यानंतर खूप जणांची डेथ झाली, थोडे रिझाईन केले, त्यामुळे चेंजेस झाले त्यामध्ये. मोहम्मद सदुल्ला होते, बी एल मित्तर होते, त्यानंतर डी पी खैतान होते. हे सगळे जेवढे लक्षात राहतील तेवढे पॉसिबल असतील तेवढे नाही. रिप्लेसमेंट पण झालेले आहेत, रिप्लेसमेंट लक्षात ठेवा. एन माधवाराव, बी एल मित्तरने इथं चेंजेस झाल्यात. टी टी कृष्णा कृष्णम्माचारी जे आहेत त्यांनी रिप्लेस केल्यात, डी पी खैतान यांच्या थ्रू रिप्लेस केलं. एवढं काय लिहायची गरज नाही आहे. जेवढे ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर्स आहेत, ड्राफ्टिंग कमिटी चेअरमन थोडेफार एक दोन तीन लिहा, बास आहे, तेवढं पॉसिबल होईल तेवढं. त्यानंतर मेन रोल आहे, आता रोल ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली इम्पॉर्टंट आहे. इझी खूप. रोल ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली आपण तयार का केला, हा मेन जो आहे तो रोल काय आहे, आपल्याला कॉन्स्टिट्यूशन तयार करायचं होता. ओके. त्याच्यानंतर प्रिपेअर्ड अँड अडॉप्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, डिबेटेड एव्हरी प्रोव्हिजन. आता जे जे डिबेटेड प्रोव्हिजन होते त्यामध्ये आपण डीप डिस्कशन करणार होतो, त्याच्यातून आपल्याला सोल्युशन काढायचं होतं. प्रोटेक्टेड फंडामेंटल राईट प्रोटेक्ट करायचे होते, गॅरंटीड सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स जे होते ते गॅरंटीड बनवायचे होते. एस्टॅब्लिश्ड पार्लिमेंट डेमोक्रेसी, म्हणजे काय, अडॉप्टेड द पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. इथं काय झालं होतं की पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अडॉप्ट केलं होतं. त्याच्यानंतर क्रिएटेड अ फेडरल स्ट्रक्चर, त्यामध्ये काय असणार आहे, मगाशीपासून मी म्हटलं फेडरल स्ट्रक्चरची ह्यामध्ये डेफिनेशन पण सांगितलं. फेडरल स्ट्रक्चर काय असते, फक्त ना युनियन नाही आहे, ना स्टेट कंट्रोल करत नाही, ना प्रेसिडेंट कंट्रोल करत नाही, ना गव्हर्नर. ह्यामध्ये युनियन पण आहे, प्रेसिडेंट पण म्हणजे स्टेट पण आहे. जे स्टेटचे काम आहेत ते स्टेट करणार, गव्हर्नर करणार. जे युनियनचे काम आहेत ते प्रेसिडेंट करणार आणि स्टेटचे काम आहेत ते गव्हर्नर करणार, कारण गव्हर्नर हा स्टेट लेवलला असतो, प्रेसिडेंट हा युनियन लेवलला असतो. त्यानंतर फेडरल स्ट्रक्चर क्रिएट झालंय. एन्शुअर दी ज्युडिशियल इंडिपेंडन्स, सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या याच्यामध्ये फक्त ज्युडिशरी अशी राहिले की त्यामध्ये इंडिपेंडन्स राहिलं. प्रिन्सिपल्स ऍड केले जे आपल्याला बाइंडिंग करायला येत नाही, ते डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. परत आपल्याला फंडामेंटल ड्युटीज दिलेत, सोशल इकॉनॉमिक गोल्स ह्यामध्ये ऍड केलेत. तर मेन ह्यामध्ये इनकॉर्पोरेटेड डीपीएसपी आहे, डीपीएसपी प्रिन्सिपल्स त्यामध्ये ऍड केलेत आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये. इन्क्लुसिव्ह सोशल अँड इकॉनॉमिक गोल्स फॉर दी स्टेट, म्हणजे डीपीएसपी काय ऍड केलेत, आपल्याला फंडामेंटल राईट्स तर दिलेतच, फंडामेंटल राईट्स कशात बाइंडिंग आहेत आपल्याला, तसे डीपीएसपी काय असतात की डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असतात, स्टेट पॉलिसीसाठी म्हणजे स्टेटसाठी असतात, म्हणजे एक इकॉनॉमिक अँड सोशल जे गोल असतात ते फुलफिल करण्यासाठी. त्याच्यानंतर अडॉप्शन ऑफ नॅशनल सिम्बॉल्स, काही नॅशनल सिम्बॉल्स आपण अडॉप्ट केले त्यामध्ये. जो पहिला आहे तो नॅशनल फ्लॅग, आपला जो तिरंगा आहे तो ह्यामध्ये अडॉप्ट केले आपण 22 जुलै 1947. आता सगळे डेट्स एकदम मी सांगते ते लास्टला आपण डेट्स बघूया सगळे, एक ट्रिक लावून आपण लक्षात ठेवूया. नॅशनल अँथम फक्त मला लास्टला लक्षात करा, डेट्स लक्षात ठेवायचे. नॅशनल अँथम 24 जानेवारी 1950. त्यानंतर नॅशनल सॉन्ग सेम डेट आहे दोघांचं, सेम डेट आहे.
नॅशनल सॉन्ग, नॅशनल अँथम सेम डेटला आहे. नॅशनल फ्लॅग तेवढा वेगळा आहे. नंतर फंक्शन ऍज अन हे लक्षात ठेवा, लिहून घ्या डेट, सगळे डेट्स एकत्र लिहून घ्या, नोट्स काढा. फंक्शन ऍज अन प्रोव्हिजनल पार्लिमेंट, वर्कड ऍज इन इंडियाज लेजिस्लेचर अंटिल द फर्स्ट जनरेशन जनरल इलेक्शन. म्हणजे काय, फंक्शन इज द प्रोव्हिजनल पार्लिमेंट, इंडियाज लेजिस्लेचर अंटिल द फर्स्ट जनरल इलेक्शन. जनरल इलेक्शन होईपर्यंत जो प्रोव्हिजनल आपण तयार, प्रोव्हिजनल म्हणजे काय, आपण काढतो ना कॉलेजमध्ये प्रोव्हिजनल लिस्ट आली आहे, अजून फायनल लिस्ट यायची आहे, म्हणजे प्रोव्हिजनल. जे मेन इलेक्शन होईपर्यंत प्रोव्हिजनली त्यांनी चालवलं. त्याच्यानंतर अडॉप्टेड द कॉन्स्टिट्यूशन आपण मगाशीच बघितलं 26 नोव्हेंबर, जे की आपण कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून साजरा करतो. 26 नोव्हेंबर 1946 आणि एनफोर्स कधी झाला, 26 जानेवारी 1950. तर हा डेट लक्षात ठेवायचा आहे. ह्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 24 जानेवारी 1950 ला आपण नॅशनल सॉन्ग आणि नॅशनल अँथम आपण अडॉप्ट केलाय त्यामध्ये. आता 24 आहे तर 2 to 4 असं लक्षात ठेवा. 2 + 2 4 म्हणजे 24 येते. म्हणजे 22 जुलै 1947 ला ज्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन इंडिपेंडन्स चालू होतं त्यावेळेला नॅशनल फ्लॅग आपण अडॉप्ट केला, नॅशनल फ्लॅग. आता नेक्स्ट पार्ट बघूया. सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता मेन जो सोर्स आहे ना, सोर्सेस मध्ये कंट्रीज कुठले कुठले आहेत, आपण अडॉप्ट कुठले कुठले, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचंच आहे. जेवढं पॉसिबल होईल तेवढं ठेवायचंय. आता ह्यामध्ये युनायटेड किंगडम मेन पार्ट लक्षात ठेवायचंय, सगळे नाही. आता युनायटेड किंगडम्स आहेत ते युनायटेड किंगडम युके कडून आपण काय काय अडॉप्ट केलंय, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन काय आपण ओरिजिनली तयार केलं नाहीये की आपण बसले. सगळ्या देशांमधून आपण कंट्रीज मधून जे जे आपल्या इंडियाला शोभेल असं पार्ट आपण उचलून घेतलं, अडॉप्ट केलंय आपण. सगळ्यात पहिला पार्लिमेंटरी सिस्टीम. पार्लिमेंटरी सिस्टीम आपण बघितलं, राज्यसभा, लोकसभा, ते पार्लिमेंटरी सिस्टीम, पार्लिमेंट लॉज बनवणार. त्यानंतर रूल ऑफ लॉ, सुप्रिमसी ऑफ लॉ, लॉचा रूल ऑफ लॉ युके कडून घेतला. कॅबिनेट सिस्टीम पण युके कडून घेतला. सिंगल सिटीजनशिप पण युके कडून घेतलाय. पार्लिमेंटरी प्रिव्हिलेजेस, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर, ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर आणि बायकॅमेरलिझम. आता ह्यातले युनायटेड किंगडम साठी आपण कुठले कुठले लक्षात ठेवू शकतो, प्राईम मिनिस्टरचं जे ऑफिस आहे ते लक्षात ठेवू शकतो. किंग आपण असं लक्षात ठेवा, युनायटेड किंगडम. आता प्राईम मिनिस्टर काय, सगळ्यात म्हणजे प्रेसिडेंट असतो बेसिकली, पण आपण ट्रिकसाठी लक्षात ठेवण्यासाठी आपण आपल्या देशाचा किंग कोण, मोदी असं लक्षात ठेवा. म्हणजे युके किंगडम पासून किंग कोण असणार आहे, प्राईम मिनिस्टर. मग युनायटेड किंगडम मधून आपल्याला काय अडॉप्ट केलंय आपण, प्राईम मिनिस्टरचं ऑफिस. दोन जरी लक्षात राहिलं तरी चालते, प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आहे. आणि पार्लिमेंट पण काय, सुपेरियर पॉवर आहे पार्लिमेंट. आता त्या किंगचं काय असणार आहे, पार्लिमेंट हे राजभवन असणार आहे. तर पार्लिमेंटरी सिस्टीम आपण अडॉप्ट केलो, म्हणजे पार्लिमेंटरी सिस्टीम लक्षात राहिलं. आता त्या राजाचं काय असणार, रूल्स अँड लॉज असणार आहेत. त्यामध्ये रूल्स अँड लॉज राजाने तयार केलेले असणार आणि ते सुप्रीम असणार आहेत, म्हणजे रूल ऑफ लॉ आलं. ते जे कॅबिनेट सिस्टीम असणार आहे, कॅबिनेट सिस्टीम म्हणजे त्यांचे कॅबिनेट मेंबर्स असणार आहेत, ते सुद्धा आपण युनायटेड किंगडम मधून घेतलं. आणि सिंगल सिटीजनशिप म्हणजे काय, एकच राजा, मी एकटाच असं लक्षात ठेवायचं. त्यामध्ये सिंगल सिटीजनशिप येणार आहे. एवढं लक्षात ठेवा. हे काय लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर वगैरे काय लक्षात ठेवायची गरज नाही. राहिलंच लक्षात, लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर, राजा जे लॉ तयार करेल त्याच्यासाठी आपण लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर युनायटेड किंगडम पासून फक्त लक्षात ठेवण्यासाठी आहे. त्याच्यानंतर युनायटेड स्टेट, युएस कडून काय काय घेतले आपण, आता फंडामेंटल राईट्स घेतले, ज्युडिशियल रिव्ह्यू घेतले, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे, इंडिपेंडेंट आहे, ज्युडिशरी आहे, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंटचा इम्पिचमेंट म्हणजे काय, काढून कसं टाकायचं त्याला, रिमूव्हल ऑफ जजेसना रिमूव्ह कसे करायचे, व्हाईस प्रेसिडेंट घेतले यामध्ये. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवरचा पॉईंट घेतलेला आहे. तर हे कसं लक्षात ठेवायचं, युएसचं युनायटेड स्टेट्स आहे. आता स्टेट आहे म्हटलं, स्टेटमध्ये काय असणार आहेत, पीपल्स असणार आहेत. आता किंगचा पार्ट झाला, किंग काय करतोय, कंट्रोल स्टेटला कंट्रोल करतोय. मग आता स्टेटमध्ये जे इंडिव्हिज्युअल्स असतात त्यांचे काहीतरी राईट्स असणार आहेत ना, म्हणजे बेसिक फंडामेंटल राईट्स असणार आहेत, जे की किंग चेंज करू शकत नाही, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे फंडामेंटल राईट्स स्टेट पासून जे मिळालेले असणार आहेत त्याला किंगडम चेंज करू शकत नाही. म्हणजे युनायटेड स्टेट्स मध्ये फंडामेंटल राईट्स आले. त्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होणार, जर किंगने ते चेंज केला तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय असते,
बेसिकली ज्युडिशियल रिव्ह्यूच्या पॉईंट मध्ये काय ते, आता समजा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे वर्क असू दे किंवा पार्लिमेंट असू दे, एखादा लॉज बनवले आणि ते लॉज जर व्हायोलेट करत असतील कॉन्स्टिट्यूशनला, तर त्याचा रिव्ह्यू होणार ज्युडिशियल, म्हणजे ज्युडिशियरी त्याला इंटरप्रेट करणार की पार्लिमेंटचा लॉज काय बनवले. इफ द पार्लिमेंटरी लॉज आर व्हायोलेटेड देन इट कॅन बी डिक्लेअर्ड एज अ void. जर पार्लिमेंटरी लॉज जे आहेत बनवलेले ते लॉज जर कॉन्स्टिट्यूशनला व्हायोलेट करत असतील तर त्याला आपण काय करणार, डिक्लेअर एज अ void. त्याच्यानंतर मेन पॉइंट लक्षात ठेवा, यातले व्हाईस प्रेसिडेंट, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट ते लक्षात ठेवा, 2 वेळा वाचल्यावर लक्षात राहते. आयर्लंडची कन्सेप्ट आहे. आयर्लंड म्हणजे काय, मध्ये काय येणार आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर डीपीएसपीचा पार्ट आहे आयर्लंड मध्ये. त्याच्यानंतर नॉमिनेशन ऑफ, आता असं लक्षात ठेवा की डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आयर्लंड. आयर्लंड लँड वरनं लक्षात ठेवा, लँड म्हणजे काय, जमीन असत्या, आयर्लंड. मग डीपीएसपी काय केलं त्यांनी, एक स्टेट पॉलिसी तयार केल्या लँडसाठी त्यांनी, असं लक्षात ठेवा. नॉमिनेशन ऑफ मेंबर ऑफ राज्यसभा, त्यानंतर मेथड ऑफ प्रेसिडेन्शियल इलेक्शन कसे असणार त्या लँडचे, त्यामध्ये प्रेसिडेन्शियल इलेक्शन सांगितलं. त्याच्यानंतर कॅनडा आलं. कॅनडामध्ये आपण फेडरल सिस्टीम वरती स्ट्रॉंग सेंटर घेतलाय. रेसिड्युरी पॉवर म्हणजे काय, राहिलेले जे पॉवर रेसिड्युरी पॉवर मध्ये येणार आहे. अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर येणार आहे. आता असं लक्षात ठेवा, अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर इथं आलं आणि मेथड ऑफ प्रेसिडेंट कुठे येणार आहे, आयर्लंड मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर कॅनडामध्ये ऍडवायझरी ज्युरिस्डिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट आलं कॅनडामधून. आता ऑस्ट्रेलियामधून कॉन्करंट लिस्ट घेतलाय. मेन जो पॉइंट आहे ह्यामध्ये काय नाहीये असं मेन पॉइंट लक्षात ठेवण्यासारखं. ऑस्ट्रेलिया फ्रीडम ऑफ ट्रेड अँड कॉमर्स लक्षात ठेवू शकता यामध्ये. जर्मनीमध्ये काय, इमर्जन्सी हे जर्मनी कंपल्सरी लक्षात ठेवायचा. इमर्जन्सी प्रोव्हिजन जर्मनी मधून घेतल्यात, जर्मन कडून. आणि सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट सुद्धा जर्मन कडून घेतल्यात. जर्मनी मनीवरनं लक्षात ठेवा, इमर्जन्सी मनी असं लक्षात ठेवा काहीतरी कनेक्शन करून. त्याच्यानंतर फ्रान्स मधून लिबर्टी, हे तर कंपल्सरी विचारायचंच नाहीये. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी. फ्रान्स वरनं फ्रॅटर्निटी लक्षात राहते आपल्या. ब्रदर आला तिथे इक्वालिटी येणार, भाऊ बहिणीला समान अधिकार पाहिजे, मग इक्वालिटी येणार. आणि तिथे फ्रीडम बी पाहिजे दोघांना, भावाला बाहेर पाठवायचं नाही, बहिणीला पाठवायचं नाही. मित्र लक्षात ठेवले त्यामध्ये. म्हणजे फ्रान्स मध्ये काय येणार आहे, फ्रान्स वरनं आपण फ्रॅटर्निटी एफ एफ लक्षात ठेवू शकतो. फ्रॅटर्निटी म्हणजे ब्रदरहुड आलं. ब्रदरहुड म्हणजे काय, भाईचारा आलं त्यामध्ये. भाईचारामध्ये काय येणार आहे, बहीण पण येणार त्यामध्ये. दोघांना इक्वालिटी पाहिजे. इक्वालिटी मध्ये काय येणार, लिबर्टी पण दोघांना सेम पाहिजे ह्यामध्ये. त्याच्यानंतर फ्रान्स विसरायचं नाही, फ्रान्स खूप महत्वाचं आहे, कारण लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी जो आहे प्रिअम्बल मध्ये पार्ट आहे, तो कुठून अडॉप्ट केला तो मेन पार्ट आहे. त्याच्यानंतर रशिया आला. आता रशिया काय म्हणतोय, फंडामेंटल ड्युटीजचा पार्ट सांगतोय. आता आपण फंडामेंटल कनेक्ट करून घ्यायचं. रशिया फंडामेंटल ड्युटीजचा पार्ट सांगतोय, तर आपण फंडामेंटल राईट्स कुठं बघितलं, स्टेट मध्ये बघितलं. कसं बघितलेला, इंडिव्हिज्युअलसाठी किंग्सने जे लॉज बनवलेले, त्याच्यानंतर स्टेट मध्ये फंडामेंटल राईट्स येणार, म्हणजे युनायटेड स्टेट्स येणार आहेत. त्याच्यानंतर रशिया फंडामेंटल ड्युटीज बनवणार. आता त्यामध्ये एकच लक्षात ठेवा, फंडामेंटल ड्युटीज इम्पॉर्टंट आहे फक्त ह्यामध्ये, रशिया हे काय गरज नाही. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकामध्ये अमेंडमेंट प्रोसिजर, ही तर खूप महत्वाची, 368 आर्टिकल, 368. हम्म 368 आर्टिकल लिहून घ्या पाहिजे वाटलं तर, प्रोव्हाइड करतेस तुम्हाला हे. ह्यामध्ये 368 आर्टिकल, कुठे गेलं, हा 368 आर्टिकल येणार आहे ह्यामध्ये. इलेक्शन ऑफ राज्यसभा मेंबर्स हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर साऊथ आफ्रिकामध्ये काय, इलेक्शन ऑफ राज्यसभा मेंबर्स. जपानमध्ये काय असणार, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, आर्टिकल 21. आर्टिकल 21 मध्ये जो प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ कुठून घेतलाय, जपान. जपान जपान वरनं पॅन वरनं लक्षात ठेवायचं, 21 असं लक्षात ठेवूया आपण. 1 आणि पॅन ह्याच्यावरून लक्षात राहते की जपान. त्याच्यानंतर नॉर्वे मधून काय घेतलंय, कन्सेप्ट ऑफ ओम्बड्समॅन. त्याच्यानंतर हे काय एवढं लक्षात ठेवायची काही गरज नाही, ओम्बड्समॅनची कन्सेप्ट वगैरे काय विचारत नाही, किंवा लिहिलं नसलं तरी चालते. स्वित्झर्लंड आयडियल, जे आयडियल आहेत बिहाइंड डीपीएसपी, ते स्वित्झर्लंड मधून घेतलं. आता हे डीपीएसपीचा जो पार्ट आहे,
DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स हे रिलेट कशाशी करायचे? आयर्लंड बरोबर करायचं, कारण ह्यामध्ये पण DPSP सांगितलेला आहे. आता लास्ट जो मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे हा विसरायचंच नाहीये मला. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट तुम्ही ऑलरेडी शिकलाय काय हिस्ट्रीमध्ये. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मधला जो 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे ना, त्यामधून फेडरल स्कीम घेतलाय, ऑफिस ऑफ गव्हर्नर घेतलंय, पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे काय येणार आहेत, UPSC, MPSC हे सगळं ह्याच्यातनं घेतलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट मधनं. इमर्जन्सी प्रोव्हिजन, त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स, ज्युडिशरी प्रिव्हेन्शन सगळं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट. मेन 4 लक्षात ठेवा. फेडरल सिस्टीम येणार आहे, त्याच्यानंतर ऑफिस ऑफ गव्हर्नरचं ऑफिस, गव्हर्नमेंट वरनं गव्हर्नर लक्षात राहतो, गव्हर्नरचं ऑफिस, पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC, MPSC लक्षात ठेवा, आणि इमर्जन्सी प्रोव्हिजन. त्याच्यानंतर हे काय झालेलं आहे, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी चार्ट आहे. इम्पॉर्टंट फॅक्ट जे आहेत तिथे कुठले कुठले लक्षात ठेवायचे, डेट्स आहेत बघा इथं. ड्राफ्टिंग कमिटी कधी फॉर्म झालं? 29 ऑगस्ट 1947. जर ड्राफ्टिंग कमिटीवर क्वेश्चन पडला तर हा डेट लिहायचा. कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट कधी झाला? 26 नोव्हेंबर 1949. कॉन्स्टिट्यूशन कधी फोर्स मध्ये आला? 50 ला, लगे 1 वर्षानं बरोबर 26 जानेवारीला. आणि ओरिजिनली कॉन्स्टिट्यूशन मध्ये किती आर्टिकल्स होते? त्यामध्ये आर्टिकल्स जे होते 395 आर्टिकल्स होते, 22 पार्ट्स होते, 8 शेड्यूल्स होते त्यामध्ये. त्याच्यानंतर हँड रिटन इन इंग्लिश हिंदी दोन्ही होते. कॅलिग्राफी, आता ह्यामध्ये मेन पार्ट आहे, आपण कॉन्स्टिट्यूशन कोण लिहिलं असं म्हणतो. डॉक्टर BR आंबेडकर आहेत ना कॉन्स्टिट्यूशन लिहिलेले. प्रेम बिहारी नारायण जे होते, कॅलिग्राफ केले होते त्यांनी, ते म्हणजे टाईप किंवा लिखित स्वरूपात जे असते ना त्याला कॅलिग्राफ म्हणतात. ते प्रेम बिहारी नारायण रायजादा जे होते ना त्यांनी हे केलं होतं. डॉक्टर BR आंबेडकर येणार नाही. अँड इलिस्ट्रेटेड बाय आर्टिशियन, त्यामध्ये शांतिनिकेतन लेड बाय दी नंदलाल बोस. हे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं लक्षात नाही राहिलं तरी चालते. प्रेम बिहारी नारायण रायजादाला विसरायचं नाही. समजलं? काय डाऊट्स असतील विचारा.